बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासानं वेग धरला आणि हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मोक्का लावण्यात आला। यामध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतीक घुले, कृष्ण आंधळे आणि सिद्धार्थ सोनावणे यांचा समावेश होता। मात्र मुख्य आरोपी ज्याच्या नावाची चर्चा ही महाराष्ट्रात दुमदुमत आहे तो वाल्मिक कराड, त्याच्यावर मात्र मोक्का लागला नव्हता। मात्र संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या आंदोलनानंतर अखेर वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला आहे। पण आता हा मोक्का म्हणजे नक्की काय, याने वाल्मिक कराडचा पाय आणखी किती खोलात जाणार आणि या पार्श्वभूमीवर परळीत काय चित्र उमटलं आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका, प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर मास्टर माइंड असल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। पुण्यात सरेंडर केल्यावर कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। मुदत संपल्यावर कराडला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यावेळी न्यायालयानं 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीसह मोक्का लावण्यात आलाय। मोक्का लागल्यामुळे कराड आता तुरुंगातच राहणार का? किती दिवस तुरुंगात असणार? मोक्का म्हणजे नक्की काय, कशी असते याची प्रक्रिया आणि शिक्षा किती? तर संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 1999 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का आणला आणि तो लागू केला। खंडणीसाठी अपहरण, खून किंवा खुनाचा प्रयत्न, धमक्या आणि बेहिशोबी पैसे कमवणारी कोणतीही बेकायदेशीर कृती अशा प्रकारचे संघटित गुन्हे या कायद्याच्या कक्षेत येतात। कोणत्याही आरोपी विरुद्ध गेल्या 10 वर्षात अशा प्रकारचे किमान 2 गुन्हे दाखल असतील, मुख्य म्हणजे ते टोळीने एकत्रित मिळून केले असतील, अशा आरोपींविरुद्ध मोक्का लावला जातो। या कायद्यातील कलम लावण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक किंवा अतिरिक्त पोलीस आयुक्त यांची परवानगी आवश्यक असते। कागदपत्रांची तपासणी करूनच वरिष्ठ पोलीस अधिकारी या संबंधित निर्णय घेतात, कारण यासाठी त्यांना न्यायालयात जबाबदार धरलं जातं। अन्य गुन्ह्यात आरोपी अटक किंवा जामिनावर सुटलेले असले तरी मोक्कामध्ये स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल करून त्यांना या संबंधीच्या विशेष न्यायालयापुढे हजर करावं लागतं। या गुन्ह्यात आरोपीला 30 दिवसांपर्यंत पोलीस कोठडी मिळू शकते। अन्य गुन्ह्यात ही मुदत जास्तीत जास्त 15 दिवस असते। मोक्का लावला तर आरोपीला जामीन मिळणं कठीण होतं, किमान 6 महिने तरी जामीन मिळू शकत नाही। अन्य गुन्ह्यांमध्ये आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची मुदत 90 दिवसांपर्यंत असते, तर मोक्कामध्ये ती 180 दिवसांपर्यंत असते। त्यामुळे पोलिसांना सखोल तपास करता येतो आणि या दरम्यान वेळेत दोषारोपपत्र दाखल झालं नाही या कारणास्तव आरोपींना जामीन मिळण्याची संधी मिळत नाही। मोक्का लागू केलेल्या आरोपींना किमान 5 वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते। जर गंभीर आणि दुर्मिळ पद्धतीचा गुन्हा असेल तर फाशी होऊ शकते। याशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड करण्याची तरतूद आहे। या खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयात होते आणि यामुळे वाल्मिक कराडवरती मोक्का लावल्यानंतर परळीतील वातावरण बिघडलेलं पाहायला मिळालं। कराड समर्थक आक्रमक झाले। संतप्त समर्थकांनी निदर्शनं करत परळीत बंदची हाक दिली। यामुळे परळीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। यानंतर परळीतील राजकारण तापलं असून त्यांच्या समर्थकानं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न देखील केला। एका महिलेनं स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। तिथं उपस्थित महिलांनी वेळीच प्रसंग सावधानता बाळगून मोठा अनर्थ टाळला। वाल्मिक कराडच्या समर्थकांनी काही क्षणात संक्रांत सणानिमित्त गजबजलेली परळीची बाजारपेठ बंद केली होती। माझ्या पोरावर चुकीची कारवाई करण्यात आल्याची भूमिका घेत कराड कुटुंब पोलीस ठाण्यासमोरून हटायला तयार नव्हतं। परिस्थिती पाहता बीडमध्ये प्रशासनानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदीचे आदेश दिले। वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत निदर्शनं करण्यास सुरुवात केल्याचं चित्र होतं। संतप्त समर्थकांनी टायर पेटवत जाळपोळ केली, तर काही अज्ञातांकडून बसवर दगडफेकही करण्यात आली। यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या। वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी समर्थकांकडून केली जात होती। यानंतर कराड समर्थकांनी टायर जाळून रोष व्यक्त केला, तर वाल्मिक कराडच्या आईनं परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केल्याची माहिती आहे। वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई झाली असेल तर सरकारचं आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे। जो खंडणीतला आरोपी आहे तोच खुनातला आरोपी आहे असं म्हणत सगळ्यांवर 302 दाखल होणं गरजेचं असल्याचं मनोज जरांगे म्हणाले। ही खूप मोठी टोळी आहे, या टोळीचा सफाया होणं गरजेचं असल्याचं मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केलं।
राज्याला कलंकित होऊ द्यायचं नसेल तर या टोळीचा सफाया होणं गरजेचं आहे असं म्हणत बीड प्रकरणाची केस अंडर ट्रायल चालवून सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करायला हवी अशी मागणी जरांगे यांनी केली। परळीतील बंद बाबत बोलताना खासदार सोनवणे यांनी हा बंद उत्स्फूर्त लोकांचा नक्कीच नव्हता, हे मूठभर समाजकंटकांचं काम असल्याचं म्हटलं। 50 पोरं मोटरसायकलवर फिरून दाब देऊन दुकान बंद करत होते, पण दडपशाहीनं असं कोणी बंद करू शकत नाही। पोलीस अधीक्षक जागृतीनं काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं। आता वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याचं प्रकरण कोणी ताणून धरलं असेल तर ते होते धनंजय देशमुख। वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली। यानंतर तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन धनंजय देशमुख यांनी सध्या होत असलेल्या तपासाबाबत समाधान व्यक्त केलं। तसंच भाऊ संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराला कठोर अशी फाशीची शिक्षा व्हावी अशी भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळणार का, की मग ही आशा ही इतर आशेंसारखी फोल ठरणार? हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।